नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विश्वा व जानूचं एकीकडे होणार लग्न तर दुसरीकडे मात्र जयंत कानिटकरचं लक्ष्मी फोडणार थोबाड. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आता ह्या जयंतचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होणार आहे. पण त्या अगोदर मात्र सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येणार आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडत असलं की त्याच वेळेस मात्र या दळवीच्या घरांमध्ये असं काहीतरी घडतं की त्याच्यामुळे बिचाऱ्या भावनाला खूप सारा त्रास सहन करावा लागत असतो. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर भावनाच्याच घरामध्ये तुम्ही पाहिलंच असेल त्या निलांबरीला. कारण की ती निलांबरी आधी तर तिच्या स्वतःच्या आयुष्यात काही चांगलं होई नाही, पण दुसऱ्याच्या आयुष्यात काही चांगलं होतंय ते पण तिला देखवत नाहीये. तर दुसरीकडे मात्र आता रेणुका काकू चांगल्याच प्रकारे तिची शाळा तर घेते आणि निलांबरीला वॉर्निंग देखील देते. तर दुसरीकडे मित्रांनो, आता कहाणीमध्ये येणार आहे मोठा ट्विस्ट. कारण की ज्या गोष्टीची तुम्हाला सगळ्यांना चिड होती तीच गोष्ट आता पुढे घडेल. कारण की एकीकडे मात्र आता जानू ही हळूहळू जयंतच्या प्रेमात पडेल. कारण की जयंत कानिटकरला अजूनपर्यंत जानूला भूतकाळच तिचं आठवत नाही, त्याच्यामुळे जयंत कानिटकर नेमका काय आहे हेच तिला समजलेलं नाही आहे. पण बिचारा विश्वा ह्या सगळ्यातून किती घाण तोंडावरती पडला आहे तुम्हाला माहितीच आहे. कारण की त्या बिचाऱ्याला असं वाटत होतं की तो हे सगळं काय एक्सपोज करेल, जयंत कानिटकरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि त्याच्यानंतर जानूला देखील कळेल की हा जयंत चांगला माणूस नाही आहे. पण घडलेलं सगळं काय उलटच असतं. कारण की बिचारा विश्वाने केलेल्या ह्या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी ओतलेलं असतं फक्त आणि फक्त ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवासने. पण ह्या सगळ्याचा त्यांना खूप मोठा पश्चाताप पुढे सहन करावा लागणार आहे. कारण की मित्रांनो, जानू अचानक परत गायब होते आणि जानू गायब झालेलं पाहून मात्र सगळ्यात मोठा धक्का श्रीनिवास आणि लक्ष्मीला बसतो. कारण की त्यांना वाटते की जानू अशी अचानक गायब कुठे झाले असेल. तर विश्वाच्या बाबांना आता सगळ्यात मोठं सत्य समजलेलं असतं की विश्वाच्या आपल्या घरामध्ये जी मुलगी राहत होती आणि विश्वाची आणि तिची देखील चांगली मैत्री होती आणि सईची आणि तिची देखील चांगली मैत्री होती, ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती त्या लक्ष्मीची मुलगी होती. आणि हे कळाल्याच्या नंतर विश्वाच्या बाबांचा संताप अजूनच जास्त वाढतो आणि बिचारा विश्वाला अजूनपर्यंत हेच माहीत नसतं ना की लक्ष्मीचा आणि त्याच्या बाबांचा काय संबंध होता. तर दुसरीकडे हा जयंत कानिटकरने विश्वाच्या आईला संपवलं, वेंकीला मारण्याचा प्रयत्न केला, आजीला मारण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील या हरामखोराला कोणती देखील अजूनपर्यंत शिक्षा झालेली नाही आहे. आणि हे सगळं पाहून मात्र प्रेक्षक वर्ग प्रचंड भडकलेले आहेत. कारण की त्यांना माहीत झालेलं आहे की जर ह्या जयंत कानिटकरला काही शिक्षाच नाही दाखवली तर मग ह्या मालिकेतून काय चांगला संदेश भेटेल. कारण की हा माणूस किती लोकांना मारण्याचा प्रयत्न करतो, मारतो पण, आणि तरी देखील मात्र हे कोणालाच समजत नाही आता नेमकं काय करावं. आणि सगळ्यात मोठी घटना म्हणजे मित्रांनो की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जी काही पट्टी बांधलेली आहे ना जयंत कानिटकर नावाची, ती आता लवकरच सुटणार आहे. कारण की पुढे मात्र तुम्ही कहाणीमध्ये ट्विस्ट असा पाचाल की जानूला एका रात्रीमध्ये सगळं काही तिचा भूतकाळ आठवतो. म्हणजेच तिला त्रास तर खूप होतो, पण तिला भूतकाळ आठवतो आणि त्या भूतकाळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही घडते की तिला विश्वा आठवतो. आणि इथूनच कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहे. आणि एकदा का विश्वा आठवला की विश्वा तिला सगळं काही सत्य परत जयंतबाबतचं सांगतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे हे देखील पाहायला भेटेल की जयंत कानिटकर आणि जानूचं लग्न देखील ही लक्ष्मी आणि श्रीनिवास परत नव्याने ठरवतात. कारण की त्यांना वाटतं की आता जे घडलं ते विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. आणि त्याच वेळेस मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट असा येतो की जयंत कानिटकर बाबतचं सगळं काही खरं सत्य आपला विश्वा हे जानूला सांगतो आणि जानूला तिचा भूतकाळ देखील आठवतो. आणि त्यावेळेस मात्र त्या लग्नातच तुम्ही पुढे पाहाचाल की हे सगळं तुम्ही पुढे पाहाचाल, पण त्याच वेळेस त्या लग्नातच जानू सगळ्यांसमोर या जयंतचं थोबाड फोडते आणि म्हणते की तुला वाटलं असेल ना की मी सगळं काय विसरले, पण अजिबात नाही. मी हा सगळा काय तुझा डाव आणि प्लॅन हा सगळ्यांसमोर मी आणण्यासाठीच हे सगळं नाटक केलं. आणि पुढे तुम्हाला असा ट्विस्ट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला देखील आनंद होईल. आणि मित्रांनो, आता राहिला फायनल प्रश्न. तर आता ह्या जयंतचा खरा पर्दाफाश ज्यावेळेस सगळ्यांसमोर होतो त्याच वेळेस मात्र मित्रांनो आपला विश्वाच्या मनामध्ये परत प्रेमाची फिलिंग जागते आणि विश्वा ठरवतो की जानूसोबतच लग्न करायचं. तर तुम्हीच सांगा, जर विश्वाने जानूसोबत लग्न केलं तर हे तुम्हाला पाहायला आवडेल का? कारण की तुम्हाला माहितीच आहे खूप साऱ्या लोकांच्या अशा कमेंट येत आहेत की विश्वा आणि जानूचा प्रेमाचा ट्रॅक परत दाखवा आणि या जयंतला योग्य ती शिक्षा दाखवा. पण या सगळ्याबाबत तुमचं मत पण खूप मॅटर करतं मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला काय वाटतंय की विश्वा जानूचं लग्न व्हायला पाहिजे का नाही, का विश्वाने ह्या जानूच्या आणि दळवीच्या कुटुंबापासून लांब राहिलेलंच बरं. तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या बाळाबाबत तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देतोच. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.